आणि या घडीची मोठी बातमी, राज्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आलाय। आपण थेट जाऊ। चर्चा होऊ शकत नाही याचं मी रुलिंग दिलं। आता अजून काय बोला। रुलिंग द्यायच्या पहिले आम्हाला बोलू तर द्या अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, आम्हाला आपण रुलिंग देण्याचा आपला अधिकार आहे अध्यक्ष महाराज। आणि ज्या विषयावर या सभागृहात चर्चा होऊ शकत नाही हे मी रुलिंग दिल्यानंतर परत तुम्ही चर्चा करणार असाल तर आता मी काय बोलू पुढे? मला अध्यक्ष महाराज, आपलं कायदा मंडळ आहे, काय नाही होऊ शकत। इलेक्शन कमिशन स्टेट कमिशन वर आहे अध्यक्ष भाऊ, आपण स्टेट कमिशन आहे। 243 क वाचा। ठीक आहे, मी वाचून दाखव पूर्ण तुम्हाला। सन्मान्य सदस्य श्री नाना पटोले विधानसभा सदस्य आणि राज्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 क अंतर्गत बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल पदावरून दूर करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याबाबत दिनांक 8/12/2025 रोजी निवेदन दिले आहे। राज्य निवडणूक आयुक्तांनी नुकत्याच नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकींच्या प्रक्रियेदरम्यान काही प्रभागांच्या तसेच नगरपरिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला। त्याबाबतची कोणतीही तरतूद विद्यमान कायद्यामध्ये किंवा राज्यघटनेमध्ये नसताना निर्णय घेऊन बेकायदेशीर कृती केल्याने व त्याद्वारे स्वायत्तता, निपक्षपाती व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या मूल्यांना बाधित करणारा निर्णय घेतल्याने राज्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध राज्यघटनेच्या कलम 243 के मधील तरतुदीनुसार त्यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी शासनाला निर्देश देण्याची त्यांनी विनंती केली आहे। याबाबत मी प्रथम भारतीय संविधानातील अनुच्छेद 243 के मधील तरतुदी सभागृहासमोर निदर्शनास आणीत आहे। 243 K election to the Panchayat. The superintendent's direction and control, the preparation of election rolls for and the conduct of all elections to the Panchayat shall be vested in the State Election Commission, consisting of a State Election Commissioner to be appointed by the Governor, subject to the provisions of any law made by the legislature of a state. The condition of service and tenure of office of the State Election Commission shall be such as the Governor may by rule determine. Provided that the State Election Commissioner shall not be removed, the State Election Commissioner shall not be removed from his office except in like manner and on the grounds as a judge of a high court, and the conditions of service of State Election Commissioner shall not be varied to his disadvantage after his appointment. The Governor of हे रेलेव्हेंट वाचला तर पुढचं 243 के मधील उपरोक्त तरतुदी विचारात घेता त्यातील परंतु कामामध्ये असे स्पष्टपणे नमूद केले आहे की उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाला त्याच्या पदावरून ज्या रीत्याने व ज्या कारणावरून दूर केले जाते त्या व्यतिरिक्त अन्य रीत्याने व अन्य कारणावरून राज्य निवडणूक आयुक्ताला दूर केले जाणार नाही आणि राज्य निवडणूक आयुक्ताच्या सेवा शर्तीमधून त्यांच्या नियुक्तीनंतर त्याला अहितकारक होतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।